नमस्कार मंडळी. तर आत्ताच आम्ही श्री साई आश्रम भक्तिनिवास इथे पोचलो आहे आणि जवळपास नाही म्हणाला तरी 10 तासाचा प्रवास झाला आहे, कारण त्याच्यामुळे सगळे दमलेले जातात. का की आता रूम घ्यायचा आहे ना, आता रूम घ्यायचा आहे. पप्पा, आई, दादा, वहिनी आणि इकडे आमचे काका, सगळ्यांचे चेहरे आता थकलेले आहेत. तर आता आपल्याला पटकन रूम घ्यायचा आहे आणि रूमवर जायचं. चला तर रूम घेऊन येऊ. ऑनलाईन व्हेरिफिकेशन नंतर आपल्याला आता जायचं रूम अलॉट करायला. चलो. तर अशा प्रकारे आपल्याला रिसीट भेटलेली आहे रूमची आणि त्याच्यासोबत चाव्या भेटलेल्या आहेत. चला तर आता रूम बघूया. तर इथे बेसिकली आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं होतं. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर तुम्हाला इथे कंपल्सरी प्रत्येक जेवढेसुद्धा तुमच्या रूममध्ये तुम्ही अलॉटमेंट घेतले आहात तर तेवढ्या सर्वांचे झेरॉक्सची कॉपी आणि ते माणूस तिथे स्वतः उपस्थित लागतात. ते व्हेरिफिकेशन करतात, त्याच्यानंतरच तुम्हाला रूम दिला जातो. तर आपल्याला आता रूम भेटलेला आहे. आता आपण जे बिल्डिंगमध्ये जाणार आहे, आपलं आता सामान घेऊया आणि रूमकडे जाऊया. इथे तुम्हाला बुकिंग केल्यानंतर एका रूममध्ये 3 बेड अशा पद्धतीने उत्तम अशी सोय आहे. तर आम्ही आता 2 रूम बुक केलेले, एक लेडीजसाठी एक जेंट्ससाठी. चला तर तुम्हाला रूम दाखवू. तर इथे आतमध्ये गेल्यानंतर आता हे सगळे फ्रेश होतात. इथे तुम्हाला 3 बेड, रोजच्या रोज बेडशीट आणि कवर सर्व काही चेंज होतं. 2 चेअर्स अशा पद्धतीने 3 बेड. इकडे टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे आणि सकाळी आंघोळीसाठी 9 वाजेपर्यंत गरम पाणी, अशी सर्व सोय. एका रूमचं तुम्हाला भाडं पडतं 250 रुपये. मात्र आम्ही ऑनलाईन साईटवरनं जाऊन बुक केलं होतं. 250 रुपयामध्ये खूप छान असा रूम भेटला. एका रूममध्ये मॅक्झिमम 5 तुम्ही लोक थांबवू शकताय. तर आम्ही 3, आता तिकडे आम्ही 4 जण जेंट्स आहोत, तर आमच्यामध्ये एक मॅट्रेस ॲड होईल, त्याचे 50 रुपये एक्स्ट्रा घेतले जाते. अशा पद्धतीने सुंदर असं आणि स्वच्छ वेल मेंटेन असं श्री शिर्डी साईबाबा संस्थान यांच्यामार्फत भेटले जाणारे हे रूम्स आहेत. तर तुम्ही सुद्धा शिर्डीला आलात तर नक्कीच ट्राय करा की ऑनलाईन किंवा ऑफलाईन भक्तनिवासामध्ये राहण्याची तुम्हाला सोय खूप उत्तम प्रकारे केली जाईल. चला.